नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की काल 28 फेब्रुवारी 2024 अंतर्गत पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळाले। या अंतर्गत 9 कोटी म्हणजे 9 करोड शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता मिळाला, म्हणजे 6,000 रुपये मिळाले। नमो शेतकरी सन्मान निधीचे 4,000 रुपये आणि पीएम किसानचे 2,000 रुपये। आणि या अंतर्गत जर महत्त्वाचा जो काही आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण जो काही प्रश्न आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेत आहोत की खूप काही शेतकऱ्यांना हप्ता आलेला नाहीये, तर याची कारणे काय आहेत। तर याची महत्त्वाची जी काही कारणे आहेत आपण ती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की खूप काही शेतकऱ्यांना फक्त 2,000 रुपये पीएम किसानचे आले, परंतु काहींना 4,000 रुपये नमो शेतकरीचे आले नाही। तर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे मित्रांनो, जर तुम्हाला 2,000 रुपयाचा हप्ता आला असेल आणि 4,000 रुपये आले नसतील तर तुम्ही सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं होतं की नमो शेतकरी सन्मान निधी अंतर्गत तुम्हाला अर्ज करायचा होता, आणि त्याच्या अंतर्गत अर्ज करून तुम्ही जर पात्र ठरले असतील तर तेव्हाच तुम्हाला तो हप्ता येणार होता। म्हणजे तुम्ही जर एकदम जवळ म्हणजे 28 तारखेच्या अगोदर जर अर्ज केला असेल किंवा त्याच्या अगोदर सुद्धा जर अर्ज केला असेल तर याच्यामध्ये सरकारने एक मोहीम ठरवलेली आहे की जर तुम्ही नमो शेतकरी अंतर्गत जरी एक योजनेसाठी अर्ज कराल तर त्याच्यासाठी पात्र होण्यासाठी एक कालावधी असतो, आणि त्या अंतर्गत जे काही कालावधी असेल ते आपण काही सांगू शकत नाही। पण तुम्हाला जर त्याच्यामध्ये पात्र करायचं असेल तर ते एक शासनाची मोहीम आहे, या अंतर्गत तुम्ही त्याच्या अंतर्गत पात्र झाले नसतील। जर तुम्ही पात्र झाले असता तर तुम्हाला 4,000 रुपयाचा हप्ता आला असता। आणि राहिली गोष्ट पीएम किसान योजनेची, म्हणजे काही शेतकऱ्यांना 4,000 रुपये आले असतील परंतु 2,000 रुपयाचा हप्ता आला नसेल। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की जर तुम्हाला 4,000 रुपये मिळाले परंतु 2,000 रुपये मिळाले नाही, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही वेळेवरती जर ई-केवायसी जर केली असाल तर तुम्हाला तो हप्ता आला असता। परंतु तुम्ही जर वेळेवर ई-केवायसी जर केली नसाल, आणि या अंतर्गत एक मोहीम सुद्धा राबवण्यात आली होती की 21 तारखेपासून ही मोहीम राबवली होती, आणि या अंतर्गत जर तुमची केवायसी झाली नसेल किंवा तुम्हाला तुमचं बँक खातं हे आधार कार्डला लिंक करायचं होतं किंवा आधार सीडिंग किंवा तुमच्या जमिनीची माहिती अद्ययावत करून घेण्यास सुद्धा सांगण्यात आले होते, परंतु या जर गोष्टी काही झाल्या नसतील त्याच्यासाठी म्हणजे या अंतर्गत सुद्धा तुम्हाला हप्ता आला नसेल, म्हणजे वेळेवरती ई-केवायसी झाली नसेल किंवा तुमची जी काही लँड सीडिंग असेल किंवा बँकची जी काही आधार सीडिंग असेल हे झाले नसेल, त्या कारणाने सुद्धा तुम्हाला हप्ता आला नसेल। तर ही महत्त्वाची माहिती आपण सांगण्याचा हा आपला हेतू आहे की खूप काही शेतकऱ्यांना हप्ता आलेला नाहीये, आणि या अंतर्गत त्या शेतकऱ्यांना माहिती कळावी की ज्या शेतकऱ्यांना हप्ता आला नाहीये त्यांनी काय करायचं आहे, की ज्या शेतकऱ्यांना हप्ता आला नाहीये त्यांनी सर्वात प्रथम ई-केवायसी करून घ्यायची आहे। जे पीएम किसानचे पात्र लाभार्थी आहेत त्यांना जर अगोदर हप्ता मिळत असेल तर त्यांनी ई-केवायसी करून घ्यायची आहे, आणि जे काही पीएम किसान योजनेअंतर्गत तसेच महासन्मान निधी योजनेअंतर्गत ज्यांना हप्ता मिळाला नसेल त्यांनी लवकरात लवकर एक अर्ज करून घ्यायचा आहे की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता मिळाला पाहिजे। म्हणून या अंतर्गत अर्ज करून घेतल्यानंतर लवकरात लवकर तुम्ही स्टेटस चेक करू शकता, आणि त्या अंतर्गत सुद्धा जी काही केवायसी आहे केवायसी झालेली आहे का, केवायसी जर पूर्ण झाली असेल तर तुम्ही खाली केवायसी सक्सेसफुली असं झालेलं आहे की हे सुद्धा बघू शकता। तर अशा प्रकारची माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करत आहोत की खूप काही लाभार्थी आहेत पात्र असून सुद्धा वेळेवरती त्यांनी ई-केवायसी केली नाही किंवा आधार कार्ड हा अपडेट केला नसेल, या कारणाने सुद्धा तुम्हाला तुमचा हप्ता मिळालेला नाहीये मित्रांनो, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि या अंतर्गत 9 करोड शेतकऱ्यांना 6,000 रुपये हे मिळाले आहेत, म्हणजे या 9 करोड अंतर्गत खूप काही असे शेतकरी आहेत ज्यांना 4,000 रुपये मिळाले असतील, कोणाला 2,000 रुपये मिळाले असतील। तर या अंतर्गत आपण हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आपला बघण्याचा हाच हेतू आहे की आतापर्यंत जर तुम्हाला हे हप्ते मिळाले नसतील तर लवकरात लवकर एक काम करून घ्या, हे काम जेव्हा तुम्ही कराल तेव्हाच तुम्हाला हे हप्ते मिळणार आहे। तर अशा प्रकारची आपण एक छोटीशी माहिती बघण्याचा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती बघण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।